Good morning, my dear students. I am Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivgaon. My subject is pharmacology and toxicology. So, I am today discuss with you the hormones and hormones antagonist. This is a unit and that contains the various chapter like that general consideration, anterior pituitary hormones, gonadotropins, and adrenocortical steroids. First three chapters are the discussed in previous lecture. So in today's lecture, that's explain with detail only adrenocortical steroids. Adrenocortical steroids. Today I am giving to the lecture that's only we will about discuss with adrenocortical steroids. The adrenal glands, one lying above each kidney, consist of two separate parts. जी काय ॲडर्नोकॉर्टिकल स्टेरॉइड आहेत ते ॲडर्नोकॉर्टिकल स्टेरॉइड्स इट्स प्रोड्युसिंग फ्रॉम द ॲडर्नल ग्लँड्स अँड धीज ॲडर्नल ग्लँड वन लाईंग अबाव ईच किडनी दॅट आर कन्सिस्ट ऑफ टू सेपरेट पार्ट्स. किडनीच्या वरच्या भागाला ह्या ॲडर्नल ग्लँड्स प्रेझेंट आहेत. ह्या ॲडर्नल ग्लँड्स ॲड्रेनोकॉर्टिकल स्टेरॉइडचं सिक्रिशन करत असतात. दे आर इनर मेडुला अँड आउटर कॉर्टेक्स. त्यामध्ये एक इनर मेडुला आणि आउटर कॉर्टेक्स असे दोन पार्ट्स आहेत. जे काय मेडुला आहे द मेडुला प्रोड्युसेस ॲडर्नॅलिन अँड नॉर ॲडर्नॅलिन हार्मोन्स. जे काय मेडुलाचा पार्ट आहे त्या मेडुलाच्या पार्टमध्ये ॲडर्नॅलिन किंवा नॉर ॲडर्नॅलिन नावाचे केमिकल सिक्रेट होत असतात. आणि जे काही कॉर्टेक्सचा लेअर आहे द कॉर्टेक्स हॅज अ 3 डिस्टिंक्ट लेअर ऑफ सेल्स. दॅट्स फर्स्ट दॅट इज ॲन आउटर लेअर सेल कॉल्ड ॲज झोना ग्लोमेरुलासा. जो का त्या कॉर्टेक्सचा आउटर लेअर आहे तर त्यामध्ये त्याला म्हटलं जातं झोना ग्लोमेरुलासा. त्यानंतर सेकंड आहे मिडल लेअर कॉल्ड ॲज झोना फॅसिक्युलाटा. जो का मिडल लेअर आहे कॉर्टेक्सचा त्याला म्हटलं जातं झोना फॅसिक्युलाटा. आणि जो काय 3 नंबरचा आहे इंटरनल लेअर आहे इनर लेअर ऑफ दिस कॉर्टेक्स ऑफ दिस ॲडर्नल मेडुला ॲडर्नल ग्लँड दॅट्स इनर लेअर कॉल्ड ॲज झोना रेटिक्युलॅरिस. तर ह्या झोना ग्लोमेरुलसा हे जे काय तिन्ही टाईप्स आहेत ह्या तिन्ही टाईपचं नेमकी काम काय आहे तर झोना ग्लोमेरुलसा सिक्रीट दी मिनरल कॉर्टिकॉइड्स. हे जे काय झोना ग्लोमेरुलस आहे दॅट हॅविंग सिक्रिशन ऑफ मिनरल कॉर्टिकॉइड्स अँड विच इन्फ्लुएन्सिंग वॉटर अँड मिनरल मेटाबॉलिझम. त्यानंतर जे काही झोना फॅसिक्युलाटा आहे दॅट हॅविंग सिक्रिशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हार्मोन्स विच इन्फ्लुएन्स कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमसाठी याला यूज केलं जातं ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. आणि लास्ट आहे द झोना रेटिक्युलॅरिसिस दॅट हॅविंग सिक्रेट द अँड्रोजेनिक हार्मोन ऑर सेक्स हार्मोन दॅट्स स्टेरॉइड्स. अशा प्रकारचे हे 3 पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये लेयर्स आहेत जी काय कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे किडनीच्या वरती ॲड्रनल ग्लँड प्रेझेंट आहे आणि त्या ॲड्रनल ग्लँडमध्ये 2 पार्ट आहे. एक म्हणजे मेडुला दुसरा म्हणजे कॉर्टेक्स. मेडुलामध्ये काय प्रेझेंट आहे तुमचं ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिन. आणि कॉर्टेक्समध्ये परत 3 लेअर केले आहेत आउटर इनर मिडल. तर आउटर जो आहे तो आउटर लेअर मिनरल कॉर्टिकॉइड हार्मोन्स सिक्रेट करतात. जो काय झोना फॅसिक्युलाटा आहे म्हणजे मिडल लेअर आहे तो त्याचं काम आहे की ग्लुकोकॉर्टिकॉइडचं सिक्रेशन करायचं. आणि जो काय इनर लेअर आहे म्हणजे झोना रेटिक्युलॅरिसिस दॅट हॅविंग सिक्रेशन ऑफ दी सेक्स हार्मोन. Then third slide that's a chemistry and synthesis of mineral corticoids. Adrenocorticoids. Adrenocortical hormones are the steroid hormones. हे जे काय adrenocortical hormones आहेत हे steroids आहेत. All these hormones have a basic structure. याच्या अंडर जे काय हार्मोन्स येतात त्यांचं एकच बेसिक स्ट्रक्चर आहे ते म्हणजे सायक्लोपेंटॅनोफिनॅन्थ्राइन रिंग. All these hormones having a basic structure moiety that's having a namely cyclopentanophenanthrine ring. All these hormones are synthesized from acetate via cholesterol. हे हार्मोनचं सगळं सिंथेसिस कुठं होतं आहे तर ऑल these hormones are synthesized from acetate via cholesterol and these hormones are not stored in the adrenal cortex. ॲड्रनल कॉर्टेक्समध्ये हे हार्मोन सिक्रेट होत नाही. ॲड्रनल कॉर्टेक्समध्ये सिक्रेट होतात पण तिथे स्टोअर होत नाही. दे आर सिक्रेटेड इन टू द ब्लड
ॲज अँड व्हेन दे आर फॉर्म. ज्यावेळेस ते तयार होतील तर त्यावेळेस ते डायरेक्टली काय होणार, ब्लडमध्ये सिक्रेट होत असतात. रेग्युलेशन अँड सिक्रेशन्स ऑफ द ॲडर्नोकॉर्टिकल हार्मोन्स. The secretion of adrenocortical hormone steroids are regulated by variations in the blood level of the ACTH, and these secretions are not under any nervous influences. But the secretion of aldosterone, a mineral corticoid, is not influenced by ACTH. Adrenocorticotrophic hormones is not influenced by the mineralocorticoids. It is under the influence of angiotensin. Then next slide, disorders of adrenocortical function. आपण ॲड्रेनोकॉर्टिकल हार्मोन्स बघतो. ॲड्रेनोकॉर्टिकल हार्मोन्स कुठून तयार झाले, त्याची केमिस्ट्री काय आहे तिथपर्यंत समजते तुम्हाला. त्याचं रेग्युलेशन आणि सिक्रेशन कसं होते, ज्यावेळेस त्याची गरज असेल तिथपासून ते सिक्रेट होणार आहे ॲड्रेनोकॉर्टिकल हार्मोन्स, आणि ज्यावेळेस त्याची गरज असेल त्यावेळेस तो ब्लड लेवलमध्ये रिलीज होणार आहे, ब्लड लेवल ऑफ ACTH. अँड धीस सिक्रेशन आर नॉट अंडर एनी नर्वस इन्फ्लुएन्स. नर्वस इन्फ्लुएन्सच्या अंडर हे सिक्रेशन नाही आहे. बट द सिक्रेशन ऑफ अल्डोस्टेरॉन व मिनरल कॉर्टिकॉइड जे आहे इज नॉट इन्फ्लुएन्स बाय ACTH. इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एन्जिओटेन्सिन हार्मोन. डिसऑर्डर्स ऑफ ॲड्रेनोकॉर्टिकल फंक्शन. हायपोफंक्शन ऑफ द ॲड्रेनल कॉर्टेक्स प्रोड्युसेस ॲडिसॉन डिसीज. Hypofunction of the adrenal cortex produces Addison disease. What is meant by Addison disease? Addison disease is a disorder in which the adrenal gland does not produce enough hormones. जी काय ॲड्रेनल ग्लँड आहे ती इनफली हार्मोन्स सिक्रेट करत नाही, प्रोड्यूस करत नाही, त्यावेळेस त्या डिसऑर्डरला म्हणलं जातं ॲडिसॉन डिसीज. धिस मे ऑकर ड्यू टू इन्फेक्शन ऑफ द ग्लँड. हे डिसीज कधी होऊ शकतो, जर त्या ग्लँडला इन्फेक्शन झालं असेल तर होऊ शकतं. ॲडिसॉन डिसीज इज अ कॅरेक्टराइज्ड बाय, जर ॲडिसॉन डिसीज झाला तर काय सिम्पटम्स असू शकतात, तर लॉस ऑफ वेट, हायपोटेन्शन, गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिस्टर्बन्सेस अँड पिगमेंटेशन ऑफ द स्किन. हायपर फंक्शन प्रोड्युसेस कुशिंग सिंड्रोम. हे कधी आहे, ॲडिसॉन डिसीज जर हायपो फंक्शन झालं, ॲडिसॉन डिसीजचं प्रोडक्शन लेस झालं तर ॲडिसॉन डिसीज होऊ शकतो. कशाचा, ॲड्रेनोकॉर्टिकल स्टेरॉइड किंवा जे काही हार्मोन्स आहेत हे हार्मोन जर हायपो फंक्शन झालं, यांचं सिक्रेशन बॉडीमध्ये कमी झालं तर त्यावेळेस ॲडिसॉन डिसीज क्रिएट होईल. ॲडिसॉन डिसीज का होतो आहे, कारण की त्या ग्लँडला इन्फेक्शन झालं असेल तर होईल. ॲडिसॉन डिसीज झाला तर काय होईल, कोणते सिम्पटम दिसतील, इज कॅरेक्टराइज्ड बाय लॉस ऑफ वेट, हायपोटेन्शन, गॅस्ट्रोइंटेस्टाइन डिस्टर्बन्सेस अँड पिगमेंटेशन ऑफ द स्किन. पण हे जर ॲड्रेनोकॉर्टिकल हार्मोन हायपर फंक्शन झाले किंवा ॲड्रेनोकॉर्टिकलचे हार्मोन बॉडीमध्ये जास्त प्रमाणात सिक्रेट झालं तर का होईल, हायपर फंक्शन प्रोड्युसेस कुशिंग सिंड्रोम. तर त्यावेळेस कुशिंग सिंड्रोम नावाचा डिसीज क्रिएट होईल, ज्यावेळेस ॲड्रेनोकॉर्टिकल हार्मोन्स हे बॉडीमध्ये जास्त प्रमाणात एक्सेसिव्ह प्रमाणात सिक्रेट होतील. धीज सिंड्रोम इज कॅरेक्टराइज्ड बाय डिपोजिशन ऑफ फॅट ऑन द फेस अँड बॅक. मग काय होत असेल कुशिंग सिंड्रोममध्ये, द कुशिंग सिंड्रोम दॅट हॅविंग इट्स कॅरेक्टराइज्ड बाय डिपोजिशन ऑफ फॅट ऑन द फेस अँड बॅक. आपल्या फेसवरती किंवा बॅकवरती काय होतं, फॅटचं डिपोजिशन होतं. दिस इज द सिम्पटम्स ऑफ कुशिंग सिंड्रोम. हायपरग्लायसेमिया होऊ शकतो किंवा हायपरटेन्शन ही ह्या कुशिंग सिंड्रोममध्ये होऊ शकतं. प्रायमरी aldosteronism may occur due to hyperfunctioning of zona glomerulosa leading to excessive aldosterone secretion, and the symptoms are muscle weakness and deranged mineral metabolism. This is the disorder of adrenocortical function. It means that's a hypofunction of the adrenal cortex that produces Addison disease, and hyperfunction produces Cushing syndromes. Addison disease means that having the adrenal gland does not produce enough hormones, and Cushing syndrome means deposition of the fat on the face and back. The next slide, glucocorticoids. हे सर्व बघितलं आतापर्यंत आपण ॲड्रेनोकॉर्टिकल हार्मोन्स. तर ॲड्रेनल कॉर्टिको हार्मोन्स बघितले, आता आपल्याला बघायचं आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स.
The glucocorticoids are the hydrocortisone, it is also known as cortisol, cortisone and corticosteroid. ग्लुकोकॉर्टिकॉइड्सला काय म्हणतात अजून हायड्रोकॉर्टिसॉन, कॉर्टिसॉल, कॉर्टिसोन अँड कॉर्टिकोस्टेरॉन हे त्याचे वेगवेगळे मॉइटीज आहेत. पण हायड्रोकॉर्टिसॉन जो आहे, हायड्रोकॉर्टिसॉन इज द इम्पॉर्टंट ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेटेड इन अ मॅन. हे जो काय हायड्रोकॉर्टिसॉन आहे इट्स इम्पॉर्टंट फॉर द सिक्रिशन इन द मॅन. फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स ऑफ द ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. फर्स्ट, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. द ग्लुकोकॉर्टिकॉइड प्रमोट द ग्लुकोनिओजेनेसिस. हे जे काय ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन्स आहे, स्टेरॉइड आहे, हे काय करते फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट सोर्स दॅट त्याला प्रमोट करण्याचं काम ग्लुकोकॉर्टिकॉइड्स करतात. आणि डिपोजिशन ऑफ ग्लायकोजन इन द लिव्हर. जे काय ग्लायकोजन मॉलिक्यूल आहेत त्यांना डिपोजिशन लिव्हरमध्ये करायचंही काम ते करतात. बट युटिलायझेशन ऑफ ग्लुकोज इज इनहिबिटेड बाय युजिंग दिस ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन्स. त्यानंतर सेकंड फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन आहे प्रोटीन मेटाबॉलिझम. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स इन्क्रीजेस दी ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन. हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स काय करतात, जे काही प्रोटीन्स असतील त्या प्रोटीन्सला ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात. त्यामुळं काय होईल, द अमायनो ॲसिड्स सो प्रोड्यूस सपोर्ट दी ग्लुकोनिओजेनेसिस. त्यानंतर थर्ड फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन आहे फॅट मेटाबॉलिझम. फॅटचं मेटाबॉलिझम करण्यासाठी ही ग्लुकोकॉर्टिकॉइड काम करतात. ग्लुकोकॉर्टिकॉइड इन्क्रीजेस दी मोबिलायझेशन ऑफ फॅट फ्रॉम पेरिफेरल फॅट डिपोट्स. ऑन प्रोलॉंग ॲडमिनिस्ट्रेशन they produce redistribution of fat in the body and there is loss of fat from extremities and it is deposited in the neck and face etc. This is the pharmacological action of glucocorticoids. Then electrolyte and water metabolism. Hydrocortisone increases the sodium retention and potassium excretion. सोडियम रिटेन्शनमध्ये काय होईल, तर सोडियम रिटेन्शन लिडिंग टू वॉटर रिटेन्शन अँड इडेमा अँड दिस मे प्रोड्यूस राईज इन ब्लड प्रेशर. त्यामुळे बॉडीमध्ये ब्लड प्रेशर वाढू शकतो. जर हायड्रोकॉर्टिसॉन जर आपण घेतलं, हायड्रोकॉर्टिसॉन इन्क्रीजेस द सोडियम रिटेन्शन आणि पोटॅशियम एक्सक्रिशन अँड दॅट हॅविंग सोडियम रिटेन्शन लिडिंग टू वॉटर रिटेन्शन अँड इडेमा आणि त्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचे चान्सेस असतात. Then next pharmacological actions, calcium metabolism. Glucocorticoids increases calcium excretion. Calcium excretion increase करण्याचे काम ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहेत. Also absorption of calcium from the gut is also having a decreases. म्हणजे कॅल्शियमचं डिक्रीज ॲब्सॉर्प्शन जे आहे ते डिक्रीज करायचं आहे किंवा एक्सक्रिशन जे आहे ते इन्क्रीज करायचं आहे, हे ग्लुकोकॉर्टिकॉइडचं काम आहे. त्यामुळं काय होईल, दे ऑल्सो स्टिम्युलेट ब्रेकडाऊन ऑफ द प्रोटीन्स मॅट्रिक्स ऑफ द ब्रोन अँड दॅट हॅविंग ऑल दीज इफेक्ट लिडिंग टू ओस्टिओपोरोसिस. त्यामुळं ओस्टिओपोरोसिस नावाचा डिसीज होण्याचे चान्सेस आहे. दिस इज दी फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड बिकॉज दिस ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हॅविंग इन्क्रीजेस द कॅल्शियम एक्सक्रिशन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम द गट इज अ डिक्रीजेस अँड ऑल दीज इफेक्ट लिडिंग टू ओस्टिओपोरोसिस. Then next pharmacological action of glucocorticoids, it's a hematological action. Glucocorticoids decreases the production of eosinophils and lymphocytes. तर हेमॅटॉलॉजिकल्समध्ये पण ग्लुकोकॉर्टिकॉइड सहभाग घेतात. जे काही ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हार्मोन आहे दॅट हॅविंग डिक्रीजेस दी प्रोडक्शन ऑफ इसिनोफिल्स अँड lymphocytes but they stimulate the erythropoiesis and the leukocyte. डिक्रीजेस करतात इसिनोफिलला आणि लिम्फोसाइटला पण स्टिम्युलेशन ऑफ द इरेथ्रोपॉयसिस अँड ल्युकोसाइट्स. अँड लास्ट फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ऑफ द ग्लुकोकॉर्टिकॉइड दॅट्स अ मसल विकनेस सीन इन ॲडिसन डिसीज इज अ करेक्टेड बाय ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. मसल विकनेस दिसला ॲडिसन डिसीज तर त्याला करेक्शन करण्याचं काम ग्लुकोकॉर्टिकॉइडचं आहे. Adverse reactions of glucocorticoids. फर्स्ट म्हणजे कुशिंग सिंड्रोम्स कॅरेक्टराइज्ड बाय राउंडिंग ऑफ फेस.
त्यानंतर सोडियम रिटेन्शन अँड इडेमा, त्यामुळे हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस. मस्क्युलर विकनेस ड्यू टू पोटॅशियम लॉस, पोटॅशियम जर बॉडीमधून बाहेर गेला, एक्सक्रिशन झाला किंवा लॉस झाला तर ऑटोमॅटिक मस्क्युलर विकनेस दिसेल. वेट गेन होईल कारण की फ्लूइड रिटेन्शन आणि फॅटचं डिफ्युजिशन झाल्यामुळे बॉडीचं वेट गेन होईल. ग्लायकोशुरिया अँड ॲग्रिव्हेशन ऑफ डायबिटीज, हायपरटेन्शन अँड कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर, androgenic effect like hirsutism and amenorrhea. What is meant by hirsutism? Hirsutism means it's an unwanted male pattern hair growth on a woman's face, chest and backside. Hirsutism, it's an androgenic effect of this glucocorticoid adverse reaction that having unwanted male pattern hair growth on woman's face, chest and back, that disorder known as hirsutism. And what is meant by amenorrhea? Amenorrhea means the absence of monthly menstrual periods. This is the disorder of glucocorticoid hormones. And last, adverse reaction of glucocorticoids like psychological effects like euphoria and excitation. This is the adverse reaction of glucocorticoids. Then preparations and dose of the glucocorticoids. Cortisone acetate tablet 50 to 400 मिलीग्रॅम घ्यायची आहे. कॉर्टिसॉन ॲसिटेट टॅबलेट ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ती 50 ते 400 मिलीग्रॅममध्ये ह्या डोसमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर कॉर्टिसॉनचं इंजेक्शन पण अवेलेबल आहे. कॉर्टिसॉन इंजेक्शन 50 to 200 मिलीग्रॅम डेली बाय इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. Then hydrocortisone 10 to 20 milligram 4 times a day by mouth initially and then adjust as required. And then last, hydrocortisone acetate 0.5 to 2.5% solution for topical or ophthalmic use. मग ह्या ग्लुकोकॉर्टिकॉइडच्या हार्मोनचा यूज काय आहे, याची गरज का पडली, तर थेरापेटिक युजेस ऑफ दिस ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन्स. सबस्टेशन थेरपी इन ॲडर्नल इन्सफिशियन्सी ॲज इन ॲडिसॉन डिसीज. ॲडिसॉन डिसीजमध्ये जे काय ॲडर्नोकॉर्टिकल हार्मोन्स आहेत ते सिक्रेट करत नाही, त्यांची जी काय थेरपी आहे सबस्टेशन थेरपी म्हणून ग्लुकोकॉर्टिकॉइडला यूज केलं जातं. देन मेसन कायमल डिसीज लाईक रुमॅटाईड आर्थरायटिस आणि रुमॅटिक फीवर, ह्या दोन्ही डिसीजमध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड्सला म्हणून यूज केलं जातं. त्यानंतर अँटी इन्फ्लामेटरी इफेक्ट ॲज इन अ केस ऑफ गाऊट, जी काही गाऊटचा डिसीज आहे, ह्या गाऊटच्या डिसीजमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी ॲक्शन म्हणून ग्लुकोकॉर्टिकॉइडचे जे काही वेगवेगळ्या मॉलिटीज आहेत त्यांना यूज केलं जातं. त्यानंतर ॲलर्जिक डिसीज लाईक अस्थमासाठी सुद्धा यांना यूज केलं जातं. त्यानंतर स्किन डिसीज लाईक एक्सफोलेटिव्ह डर्मॅटिटिस, कॉन्ट्रॅक्ट डर्मॅटिटिस अँड सोरायसिस, ह्या जे काही स्किनचे डिसीज आहेत वेगवेगळे, तर त्यांनाही ट्रीटमेंट करण्याचं काम हे हार्मोनचं आहे. डिसीज ऑफ द आय इन्व्हॉल्विंग इन्फ्लामेटरी एक्सिडेटिव्ह फेजेस, यांच्यासाठीही काम केलं जातं. दिस इज थेरापेटिक युजेस ऑफ दी ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. ग्लुकोकॉर्टिकॉइड्समध्ये वेगवेगळे ड्रग्स आहेत लाईक दॅट हायड्रोकॉर्टिसॉन, कॉर्टिसॉन अँड कॉर्टिकोस्टेरॉन. बट हायड्रोकॉर्टिसॉन इज दी इम्पॉर्टंट ग्लुकोकॉर्टिकॉइड्स सिक्रेटेड इन द मेन. देन सिंथेटिक ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, हे सगळं नॅचरली बघितलं आत्तापर्यंत आपण, पण जर सिंथेटिकली जर द्यायचं असेल तर आपण सिंथेटिकली ही ग्लुकोकॉर्टिकॉइड्स बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन करू शकतो. तर त्याबद्दल थोडी माहिती बघूया. द नॅचरल ग्लुकोकॉर्टिकॉइड्स दॅट इज हायड्रोकॉर्टिसॉन असेल, कॉर्टिसॉन असेल किंवा कॉर्टिकोस्टेरॉन असेल, इट्स हॅव्हिंग अनडिझायरेबल इफेक्ट. यांचे ॲडवर्स रिॲक्शन, यांचे साईड इफेक्ट जास्त आहेत नॅचरल ग्लुकोकॉर्टिकॉइडचे. द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ देम आर salt and water retention. The synthetic glucocorticoid have a less salt and water retaining effect and more anti-inflammatory effect are the showing. The synthetic glucocorticoids are prednisone, prednisolone, triamcinolone, paramethasone, dexamethasone and betamethasone. This is the synthetic glucocorticosteroid drugs. prednisolone आहे, prednisone, paramethasone, dexamethasone and betamethasone. The pharmacological action and toxicity of these compounds are similar to those of natural glucocorticoids. नॅचरल ग्लुकोकॉर्टिकॉइड सारखी त्यांची फार्माकोलॉजिकल ॲक्शन अँड टॉक्झिसिटी आहे सेम.
but these compound do not have a mineral corticoid action. पण मिनरल कॉर्टिकॉइडचे ॲक्शन हे जे काही ॲक्शन आहेत मिनरल कॉर्टिकॉइडच्या डू नॉट शो एनी वन. Advantages of synthetic glucocorticoids. First advantages, that is the effectiveness in smaller dose. Second, easy diffusion into the tissue. And third, possibility to prepare esters suitable for topical application and injection into tissue. These are the synthetic glucocorticoids. Then preparation of synthetic glucocorticoids, that's prednisone tablet 10 to 100 milligram daily in divided doses. Prednisolone tablet 10 to 100 milligram daily in divided doses. त्यानंतर मिथिल प्रेडनिसोलन ही टॅब्लेटमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे 10 ते 80 मिलीग्रॅम डेली इन डिव्हायडेड डोस. त्यान ट्रायमसिनोलन टॅबलेट 2 to 24 milligram daily in a divided doses. And last, paramethasone acetate tablet only 2 to 4 milligram daily. This is the synthetic glucocorticoids preparations and doses. Last, mineral corticoids. मिनरल कॉर्टिकॉइड्समध्ये काय आहे? द नॅचरल मिनरल कॉर्टिकॉइड्स आर द अल्डोस्टेरॉन अँड डिऑक्सिकॉर्टिकोस्टेरॉन. नॅचरल मिनरल कॉर्टिकोस्टेरॉइड्समध्ये काय आहे तर अल्डोस्टेरॉन आणि डिऑक्सिकॉर्टिकोस्टेरॉन. द ॲक्शन ऑफ धीस टू कंपाऊंड आर ऑलमोस्ट सिमिलर, बट अल्डोस्टेरॉन इज 30 times मोर पोटेंट दॅन डिऑक्सिकॉर्टिकोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉनपेक्षा 30 टाइम मोर पोटेंट कोण आहे? the deoxycorticosterone. Fludrocortisone is a synthetic mineral corticoids. Fludrocortisone is a synthetic mineral corticoids. It is commonly used for salt retaining effect. Then pharmacological actions of mineral corticoids. Both aldosterone and deoxycorticosterone induce the reabsorption of sodium by the renal tubule. Reabsorption करून घेतात सोडियम आयन्स by the renal tubules ने, but they increases the urinary loss of potassium and they induce sodium reabsorption in the sweat and salivary gland also. Excessive level of aldosterone as produced by tumors leading to hypernatremia, हायपोकॅलेमिया, इन्क्रीजेस द प्लाझ्मा व्हॅल्यूम अँड हायपरटेन्शन. जर एक्सेसिव्ह लेवल झाली बॉडीमध्ये अल्डोस्टेरॉनची तर ट्युमरसुद्धा प्रोड्यूस होऊ शकतं आणि त्यामुळे हायपरनॅट्रेमिया, हायपोकॅलेमिया और इन्क्रीजेस प्लाझ्मा व्हॅल्यूम अँड हायपरटेन्शन सारखे डिसऑर्डर क्रिएट होऊ शकतात. इन केस ऑफ अल्डोस्टेरॉन डेफिशियन्सी ॲज सीन इन ॲडिसन डिसीज, देअर इन हायपरकॅलेमिया अँड डिक्रीजेस इन ब्लड व्हॅल्यूम अँड कोलॅप्स. Only uses of these mineral corticoids is only in the management of Addison disease. ॲडिसन डिसीजसाठी फक्त हा यूज करू शकतो आपण. अल्डोस्टेरॉनचा अँटॅगोनिस्ट कोणते आहेत ते बघू आपण. अल्डोस्टेरॉन अँटॅगोनिस्ट ॲम्फिनॉन बी इंटरफिअर्स विथ अल्डोस्टेरॉन सिंथेसिस. अल्डोस्टेरॉनचं सिंथेसिस कमी करण्यासाठी ॲम्फेनॉन बी नावाचा ड्रग काम करतो. बट देर आर कंपाऊंड विच कम्पीट विथ अल्डोस्टेरॉन बाइंडिंग साइट. Progesterone has a mild effect of this type, but spironolactone or aldactone is a potent aldosterone antagonist. स्पायरोनोलॅक्टॉन जो काही ड्रग आहे इट्स अ मोर पोटेंट अल्डोस्टेरॉन अँटॅगोनिस्ट. अल्डोस्टेरॉन अँटॅगोनिस्ट म्हणजे अपोजिट टू द ॲक्शन ऑफ अल्डोस्टेरॉन. त्यामध्ये फर्स्ट ड्रग आहे ॲम्फेनॉन बी. इट इनहिबिट द सिंथेसिस ऑफ ॲडर्नोकॉर्टिकल स्टेरॉइड इन्क्लुडिंग अल्डोस्टेरॉन. इट इज ऑल्सो हॅव्हिंग अँटी-थायरॉइड इफेक्ट. The adverse reaction are CNS depression, gastrointestinal disturbances, liver damage and neurological symptoms. Metirapone, these are the drug are the aldosterone antagonist and that having inhibition of the synthesis of hydrocortisone and corticosterone. It also inhibits the synthesis of aldosterone and that leading to diuresis and inhibition of the synthesis of adrenocortical steroid induces the liberation of ACTH, that is adrenocorticotropic hormone. This in turn stimulates the production of 11-deoxycorticosterone and 11-dehydroxycortisone, means mineral corticoids. And this produces sodium retention and nullifies the diuretic effect. Adverse reactions are dizziness and gastrointestinal disturbances. And last drug, that's a
aminoglutathione. It blocks the early step in the pathway of the synthesis of adrenocortical steroid, block the conversion of cholesterol to pregnenolone. So, it inhibits the synthesis of adrenocortical steroid hormones. It may be useful in reducing steroid secretion in patients with adrenocortical malignancy, and lethargy is a common side effect. This is all about the aldosterone antagonist. Thank you. Thank you so much.